नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रोमन संख्यांवरील काही क्वेश्चन्स. तर बघा, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे तर तिथे आपल्याला रोमन संख्यावर सुद्धा काही प्रश्न येतात. त्यामुळे आपण याचाही अभ्यास नक्कीच केला पाहिजे. तर बघा, तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये मी सांगणार आहे की यामध्ये कोणते कोणते प्रश्न येतात आणि आपण याचा अभ्यास कसा केला पाहिजे. चला तर मग, जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेजारील बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा. बघा, इथे आपण काही प्रश्न घेतलेले आहेत. अगोदर इथं आपण रोमन संख्या लिहिलेल्या आहेत, थोडक्यात लिहिलेल्या आहेत आपण. याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ आहे माझा, तर तो जर तुम्ही नसेल बघितला तर तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ नक्कीच बघून घेऊ शकता. बघा, इथं आपण थोड्या काही रोमन संख्या मांडलेल्या आहेत. तर 10 ला आपण एक्स म्हणतो, 20 ला डबल एक्स म्हणतो, 30 ला आपण ट्रिपल एक्स म्हणतो. यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की रोमन संख्यामध्ये एक संख्या फक्त 3दाच रिपीट होऊ शकते, 3च्या वरती संख्या रिपीट होऊ शकत नाही. तर बघा, 40 ला आपण एक्स एल म्हणतो, 50 ला एल म्हणतो, 60 ला आपण एल एक्स म्हणतो, 100 ला सी म्हणतो, 400 ला आपण सी डी असं म्हणतो, 500 ला आपण डी म्हणतो, 600 ला डी सी म्हणतो, 700 ला डी डबल सी म्हणतो, 800 ला डी ट्रिपल सी म्हणतो आणि 900 ला आपण सी एम म्हणतो आणि 1000 ला एम म्हणतो. तर लक्षात ठेवायचं फक्त एल सी डी एम. मग बघा, तुम्ही जर हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला बाकीचं जास्त काही लक्षात ठेवावं लागणार नाही. एलसीडी आपल्या घरातला एलसीडी आणि शेवटी एम. मग बघा, एलसीडी मध्ये एल म्हणजे काय नेमकं? तर एल कुठे आहे? एल 50. बघा, 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. फक्त हे लक्षात ठेवा, 50, 100, 500, 1000, एलसीडी आणि एम. जर तुम्ही एवढं परफेक्ट पाठ केलं तर तुम्हाला त्यावर कोणताही प्रश्न येऊ दे, तो तुम्हाला पटकन सॉल्व्ह तुम्ही करू शकाल. आता प्रश्न कसे असतात बघा, म्हणजे टीईटी एक्झाम असू दे किंवा आणि कोणती एक्झाम असू दे, तर तुम्हाला तिथे हे प्रश्न तुम्हाला हे उपयोगी येणार आहेत. बघा, आता इथे आपण पुढचा प्रश्न घेतलेला आहे. आपल्याला यातील सुद्धा विसंगत पर्याय शोधायचा आहे. मग बघा, एम भागिले डबल आय, सी गुणिले व्ही, एम वजा सी आणि सी डी अधिक सी. आता बघा, एम म्हणजे किती? 1000. 1000 भागिले डबल आय म्हणजे किती? तर डबल आय म्हणजे किती? 2. ओके. त्यानंतर सी गुणिले व्ही विचारले. सी म्हणजेच किती? 100. एल सी डी 100. त्यानंतर गुणिले व्ही म्हणजेच 5. एम वजा सी, एम म्हणजे 1000 वजा सी म्हणजे 100 आणि सी डी अधिक सी. आता सी डी म्हणजे किती? सी डी म्हणजे 400 वजा नाही, अधिक आहे, अधिक सी, सी म्हणजे 100. आता आपण याची आन्सर लिहूया आणि यातला आपण विसंगत पर्याय ओळखूया. बघा, 1000 भागिले 20, 1000 भागिले जर 2 तुम्ही केलं तर काय होणार आहे? बे एके बे बे पंचे 10 म्हणजे याचं उत्तर 500 येणार आहे. त्यानंतर 5 एके 5 आणि वरच्या 2 शून्य, याचं उत्तर 500 येणार आहे. 1000 मधून जर 100 तुम्ही मायनस केले त्याचं उत्तर 900 येणार आहे आणि 400 अधिक 100 याचं उत्तर 500 येणार आहे. आपल्याला बघितल्या असं वाटतं की किती अवघड असेल हे, पण काही अवघड नाही, खूप सोपं असतं. आता यातला विसंगत पर्याय कोणता? याचं उत्तर 500, याचं 500, याचं 500, एकच वेगळं आलंय. त्यामुळे 3 नंबरचा पर्याय हे आपलं उत्तर आहे. हा आपला वेगळा पर्याय आहे, हा आपला विसंगत पर्याय आहे. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. तर बघा, कधी कधी आपल्याला असा प्रश्न येतो, म्हणजे आपल्याला एक्झामला हे सगळं दिलेलं असतं आणि आपल्याला याचे आन्सर काढावं लागतं. बघा, एम भागिले एक्स अधिक सी डी भागिले डबल एक्स. बघा, आता एम म्हणजेच काय? तर 1000 भागिले एक्स म्हणजेच काय? 10 अधिक सी डी म्हणजेच काय? तर सी डी म्हणजे 400, त्याला भागिले एक्स एक्स म्हणजेच 20. आता आपण या संख्येला भाग देऊया. बघा, 1000 भागिले जर तुम्ही 10 केलं तर 10 काय होणार? 100 होणार. 10 100 आणि हा 1 म्हणजे 100 अधिक 400 भागिले जर 20 केलं तुम्ही, 400 भागिले जर 20 केलं तर बघा, 20 एके 20, 20 दोन्ही 40, 20 येणार, म्हणजे त्याचं उत्तर 120 येणार.
आता जर या 120 ला तुम्हाला एक्झामला पर्याय जर रोमन अंकात दिले असतील तर 120 ला काय म्हणायचं, 100 ला आपण सी म्हणतो आणि 20 ला काय म्हणतो, डबल एक्स म्हणतो. झालं, म्हणजे सी डबल एक्स हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे एकदम सोपं आहे मित्रांनो. जर तुम्ही हे सगळं पाठ केलं तर तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे. आता आपण एक लास्ट एक्झाम्पल घेऊया. बघा आता इथं आपण लास्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे. एकदम कधी कधी सोपे प्रश्न असतात पण आपल्याला कधी कधी माहित नसल्यामुळं एकदम सोपा मार्क विचारला जाऊ शकतो. बघा, डी भागिले एल गुणिले सी म्हणजेच किती. आता डी म्हणजे किती, एल सी डी. डी म्हणजे 500 छेद एल म्हणजे 50 गुणिले सी म्हणजे 100. बघा सगळे एलसीडी मधले प्रश्न आहेत आपले. ओके, आता आपण या संख्येला भाग देऊया. 0 कट 5 एके 5, 5 एके 5 किंवा 5 10 50 आणि 100 आणि 10चा आपण गुणाकार करू. उत्तर येतं 1000. आणि जर याला आपल्याला रोमन संख्येत लिहायचं असेल तर आपण एम असे याचं उत्तर लिहू शकतो. बघा एकदम सोपं आहे. तर अशा प्रकारे आपण रोमन संख्येवर आधारित कसे प्रश्न असतात ते आपण बघितलेलं आहे. मग कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, जर तुम्हाला यावर प्रश्न आले तर तुम्ही अगदी इझिली याचे आन्सर लिहू शकता. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.